काल काय झालं, मी विचारच करत होते माझ्याकडे हे एवढे नारळ आहे, मी या नारळाचं करू काय हा विचार करत असतानाच माझ्या मैत्रिणीचा फोन आला. तर मी तिला असं सहज बोलता बोलता बोलली, माझ्याकडे नारळ आहे तर मी काय करू. अगं ती म्हटली, एक काम कर ना, या नारळाचं तू डेसिकेटेड कोकोनट बनवून ठेव, अगदी उपयोगाला येतंस कोणत्याही पदार्थासाठी. म्हटलं कसं करायचं. मग तिने मला सांगितलं, तर मी तशा पद्धतीने आज करते आहे. तर त्यासाठी मी हे नारळ सगळे फोडून घेतले आहे. आता फोडता फोडता एका नारळाचं करवंटी निघूनच गेली. मग तो मी साईडला काढून ठेवला. आणि आता ही करवंटी आपल्याला सहज काढायची आहे म्हणून मी काय केलं, एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं पातेल्यामध्ये आणि त्यावरती एक चाळण ठेवून घेतली आणि त्या चाळणीमध्ये हे नारळ ठेवून घेतले आणि त्यावरती एक मोठं झाकण ठेवलं की जेणेकरून त्याच्यातून वाफ जाणार नाही. आणि अशा पद्धतीने एक 10 मिनिटासाठी मी हे गरम करून घेतलं. आता 10 मिनिटानंतर मी गॅस बंद केला आणि याच्यातले हे नारळ साईडला काढून घेतले थंड होण्यासाठी. थंड झाल्यानंतर याची करवंटी ही सहज निघाली, अगदी सुरीने पटकन काढली गेली. आणि ही सुद्धा प्रोसेस मला तिनेच सांगितली होती बरं का, की अशा पद्धतीने तू नारळाची करवंटी सुद्धा काढू शकते. तिने सांगितल्याप्रमाणे मी केल्यानंतर अगदी सहज ही करवंटी निघाली. किती सोपी पद्धत आहे की नाही करवंटी काढण्याची. अतिशय पटकन करवंटी काढता येते, अजिबात वेळसुद्धा लागत नाही आणि हातसुद्धा दुखत नाही. हे बघा, अशा पद्धतीने मी करवंटी सगळी काढून घेतली. आता आपण याचा काळा भाग आहे तो सुद्धा काढून घेऊया. तर पहिल्यांदा मी सुरीनेच काढलं, पण थोडंसं अवघड होत होतं. मग मी काय केलं, बटाटे साळायचं जे पिलर असतं ते घेतलं आणि त्याने हे वरचं साल काढलं. तर सुरीपेक्षा जास्त वेळ लागला पण नाही आणि हातही कमी दुखला माझा यामुळे. आणि हे सालसुद्धा पटकन निघालं, सहजच हे साल निघालं. आणि अशा पद्धतीने मी सगळ्या खोबऱ्याचं साल काढून घेतलं. आता हे खोबरं बारीक करून घेण्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये याचे तुकडे करून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी थोडे थोडे तुकडे या मिक्सरच्या भांड्यात टाकून हे बारीक करून घेणार आहे मिक्सरला लावून. अशा पद्धतीने आपण हे बारीक करून घेतलं आहे. आता हे सगळं बारीक करून झालं आहे. आता मी काय करणार आहे, एका कढईमध्ये हे सगळं खोबऱ्याचा किस आहे तो टाकून घेतला आहे. आता हा किस आपल्याला थोडासा असा गरम करायचा आहे. यामध्ये आपण तूप तेल काहीही वापरणार नाही आहे, अगदी सुक्काच आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे. हे भाजताना आपल्याला एकदम बारीक गॅस ठेवायचा आहे. आपल्याला लालसर काही करायचं नाही, एकदम थोडंसं त्याच्यातलं मॉइश्चरायझर असतं ते फक्त आपल्याला याच्यातून घालवायचं आहे. त्यामुळे आपलं हे डेसिकेटेड कोकोनट हे अगदी 2 ते 3 महिने आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर छान राहतं. आपण जर दुकानात विकत आणायला गेलो तर खूप महाग असतं, अगदी 100 ग्रॅम जरी घेतलं तरी 200 रुपयाला असतं. जर तुमच्याकडे खूप प्रमाणात नारळ असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हे डेसिकेटेड कोकोनट घरीच बनवून ठेवा. कोणत्याही स्वीट डिशमध्ये आपण याचा वापर करू शकतो. अशा पद्धतीने हे नारळाचं आपण डेसिकेटेड कोकोनट बनवून ठेवलं तर पटकन आपल्याला यूजही करता येतो. अशा पद्धतीने आपलं हे डेसिकेटेड कोकोनट आता तयार झालं आहे. थंड झाल्यानंतर आपण याला डब्यामध्ये, हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं. तुम्हाला हे डेसिकेटेड कोकोनट करण्याची पद्धत कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आपण पुन्हा भेटणार पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.